तर नमस्कार मित्रांनो, मी तुमच्या सर्वांचा लाडका हर्षद चव्हाण. तर तुमचा भाऊ जिम मध्ये पोहोचून गेला आणि तुमच्या भावाने डायरेक्ट चेस्ट मारायचं मशीन चालू करून दिलं भाऊ. आणि आज आपला वर्कआउट होता म्हणजे चेस्ट आणि ट्रायसेप. मग ट्रायसेप पण ट्रेन करायचं चालू करून दिला भाऊ. त्यानंतर आपल्या मित्राचा आपला दोघांचा वर्कआउट संपला होता. त्यानंतर आज तर आपण घरी जाण्याच्या वेळी आपल्या लाडक्या मारुती रायांचा पाय पडला. आपल्या चेतक सुंदर 24च्या स्पीडने मी आणि मित्र आम्ही दोघं निघालो घराकडे, कारण की आज आपला पेपर आहे म्हणून आपल्याला लवकर जावं लागेल घरी. त्यानंतर मी चाललो भाऊ महादेवाची पूजा करायला, कारण की काल आपण खरबूज विकायला गेलो होतो म्हणून काही पूजा करायला जमली नाही ना. आज फिजिक्सचा पेपर होता म्हणून पण पूजा करायची होती आपल्याला. सर्वात पहिले आपल्या नंदीदेवाचं दर्शन घेतलं, त्यानंतर घंटी वाजून आपण डायरेक्ट मंदिरात प्रवेश केला. तर जयशंकर मित्रांनो, ब्लॅक ब्युटीवर हर्षद चव्हाण 40च्या स्पीडने चालला भाऊ आमच्या चौगाव नगरीतून डायरेक्ट उमराण्याला जाण्यासाठी. आज तर तुमच्या भावाने डायरेक्ट पेपर सुटल्यानंतरच ब्लॉक काढला भाऊ. पेपर सुटल्यानंतर मित्रांच्या डायरेक्ट मोबाईलचा सेल लावून दिला होता. आपल्या ब्लॅक ब्युटीवर बसून हर्षद चव्हाण घरी जाण्यासाठी तयार होता, पण आपले मित्र पण आपल्यासोबत येण्यासाठी तयार होते बोल. डायरेक्ट किराण्याचं सामान मोजायला लागतं माप. तुमचा भाऊ घ्यायला आला भाऊ काकांसाठी डायरेक्ट गायछाप. उन्हाळ्यात तुमच्या भावाने घालून ठेवलं होतं शोटर. तुमचा भाऊ आला भाऊ डायरेक्ट बंद करायला मोटर. त्यानंतर मी आणि भाऊ निघालो आपल्या ब्लॅक ब्युटीवर मामाच्या गावाला जाण्यासाठी म्हणजे किरमाण्याला जाण्यासाठी. याले म्हणतो दोदेश्वर फाटा आणि आपली ब्लॅक ब्युटीना पेट्रोल ना पुऱ्या उतरी घेता भाऊ डायरेक्ट काटा. या मग तुम्ही पण बत्ता खायला. असे नवनवीन ब्लॉग बघण्यासाठी हर्षद चव्हाण याला फॉलो, लाईक, शेअर नक्की करा. धन्यवाद.